कृष्णानं गायी चारल्या आणि ह्यांनी मेंढ्या चारल्या. मेंढ्यांची सेवा अरेच मग मेंढ्यात गेला आणि दुसऱ्या एकादशीला द्वादश आले आणि मेंढ्यात तिथं पंगत पाडले, खीर केले, खीर मोतळ्यात घातले आणि इकडं ढग उठला. जेवाय बसलेले लोक म्हटले मामा आता कसं, पाऊस आला की पतळ्यात खीर आहे. पाऊस आलाय होय. चाटकोन उठला, गोंगडं खांद्यावर टाकला आणि पंक्तीच्या बाहेर राहिला इकडं आणि हात केला, ए सुकाळीच्या शिवीच करतो दिसतंय का नाही का, डोळं बिळं नाहीत. पंगत पडल्या, खीर पत्रळ्या गाठल्या, तिकडं खूप लावलाय काय, तिकडं एवढ्या शब्दात पाऊस गार कोण फिरला, पंक्तीव ठेम आला नाही. आम्ही बघितले, आम्ही तिथं जायचं. इथं गजे कामानं मोरा म्हणून इथं बघत होता, ते आपले गजे पोरं घेऊन यायचा, त्याच्या संगतीनं आम्ही जायचं. ते पंगत पाऊस फिरला, पंगत सगळे आनंदानं जेवले. त्याच्या आदल्या पंक्तीला कागलातून जाताना तिथल्या लोकांना अडवलं बघतानं, हे जेवून जायचं, लगेच नाही माझ्या पोरात, आम्ही ते बाळूमामाला चाललंय खात नाही, तुमची शिक्षा तुम्ही भोगायची, कारण मी उपाशी सोडणार नाही, खाल्लंच पाहिजे. मग त्यातले लोक खाल्ले, काही नाही खाल्ले आणि मेंढराच्या तंबूजवळ गेलं की बाळूमामा आरती करायचा आणि माझा गुरु म्हणून पट्टण कडुलेचा पुजारी म्हणून ववाळून घ्यायचा. त्या वर्षी ववाळा आला नाही, आरती नाही, काठी घेऊनच आला. बघ कडुलीचा इट्टल बिरदेव असाला तर उद्या बघेन, आज म्हणला इथं यायचं नाही. कागलात घाण खाऊन आलायचा, मग आम्ही जेवत नाही म्हणाय, तोंड नव्हतं. कागलात मटण खाल्ल्याला इथं कसं कळलं म्हणून लोक बडवून घ्यायला लागले. अरे बापरे. आणि ते देव आहे ना, सर्वज्ञ आहेत ते देव आहे. माणसाचं नवं देवांचं कोडं काढतोय, देवाने कोडं पडलं. भगवान शंकरनं अंगाला भस्म लावताना त्यात खडा गावला, त्याला मंत्र म्हणला आणि त्याचं नाव भस्मासूर ठेवला. भस्मासूर आहे. मला सांगा मामा, इथं मामा यायचे इथं, हेच आता मामाचा अवतार होणार आहे. यात मायावा म्हणून जे आहे, मामाने एकदा म्हटलं तर मला, मी या जन्मात 2 वेळा लुगडं नेसलंय, सांगल कोण? मोठ्या तो सांगतील. मामा मी एक वेळचं सांगेन म्हणलं, एक वेळचं लय मोठं आहे, ते मला 2-3 तास सपणार नाही. एका वेळ सांगतो, तुम्ही लुगडं कधी आणि कवा नेसलायचा ते सांगतो म्हणलं. बरं झालं म्हणला, अजून कोण सांगितलं नाही रे मोठ्या, सांग. तो भस्मासूर काय करायचा, शंकरला आणून भस्म द्यायचा. मग शंकरचा अवतार बाळूमामा महादेवचा. मग तो खाली काय करायलायस रे, भस्म गावाना म्हणला, इकडे तुझ्या हातात एक मंत्र देतो. त्याच्या हातात मंत्र दिला, त्या राक्षसाला, त्या भस्मासुराला. काय मंत्र, कोणाच्या डोक्यावर धरशील तेच जळल आणि ते भस्मान. हे ना खाली सगळं देखणाबाईचं दाल्लं मारायला, हात डोसक्यावर ठेवायचा, बंगला माझा आहे, तुझा कुठला रे, माझ्या झाल्या, कुठला तुझा झाला, होय वाय रे मी आहे, ते हात ठेवला की जाळायचं. दंगा उडला खाली मानेवात. काय लोक मामाकडे आली, मामा असं असं वाले असं, बघतो मला रूप बदलायला लागेल, मला हे करायला, करतो मी म्हणला. मामानं त्याने वचन दिला आणि लावून दिला. मग हरकली गेली भक्त, आता भस्मासूर गेलाय. मग अंगार चिठ्ठी आणला आणि
महादेवाच्या पुढे टाकला, लाव अंगारा. अरे तू खाली काय करायलायस? काय करायलायस म्हणजे? माणसं जाळतोस, त्या बाईचा नवरा जाळतोस, ती बाई घेतोस, असं खाली करायलायस? होय होय होय, खाली करायला आलं होय. आज इथं करणार म्हणजे आज तुझ्या डोसक्यात हात ठेवणार आणि तुला जाळणार आणि पार्वतीला करून घेणार. पार्वती आरडाली, हे बाळू मामा आणि मला इजवा करायला ये. हे बाळू मामा हे मला इजवा करायला आहे. हे महाविष्णू आणि काय करायलाय सा? हे राक्षसबाकी पाठ लागले. शंकराला जाळाय पाठ लागला. बाळूमामान म्हणला आता 2 याला लुगडं नेसेन, त्यातले एक येळ सांगालोय. भस्मासुराच्या पाठ लागलाय. भस्मासूर शंकर पळ्यालाय आणि झाड होऊन राहिला. केव्हा झाडाच्या डोसक्यात ठेवल तेव्हा जळल, ते झाड उच्चच व्हावं लागलं. मग तिथं भस्मासूर गेला. अरे कुठं चढलास? सामने ये. शंकर जगात लढायला वारे आहे नव, मग पळतोस का? ये की समोर. बाईचं रूप घेतलं मामाने. 2 याला लुगडं नेसल्याने एक येळ सांगालोय. बरोबर. मामाने बाईचं रूप घेतलं आणि भस्मासुराच्या आडवं गेलं. हो बाई काय रूप आणायचं हो? शंकराच्या पार्वतीला चढ, विष्णूच्या लक्ष्मीला चढ, गणपतीच्या शारदेला चढ, ब्रह्मदेवाच्या सावित्रीला चढ, इंद्राच्या रंभेला चढ. काय रूप आहे? मला करून घेता काय? होय माझा नवाच होता. काय शंकर कोणाला भिवून पळील त्याला करून घेणार. मग तुलाच भिवून पळेल आहे, तू राखूस आहेस, तुलाच करून घेणार. मग घ्या की, मग माळ घाला की मला. तसं नाही म्हणले. आमच्या लग्नाला आयर नको, बाशिंग नको, मंडोळ्या नको, पाहुणं नको, अक्षिदा नको. मग जसं नवरी नाचली तसं नवरा नाचला की लगीन झालंच. नवरी कसं नाचायची तसं नवरा झाला की लगीन लागलंच. बाळूमामा बाईच्या रूपात नाचत नाचत ज्या हातात शंकरानं वर दिलता तो हात आपल्या डोसक्यावर ठेवला. भस्मासुराला म्हणला तुम्ही हातात ठेव, हात ठेव. अरे हात ठेव आणि मला करून घे. भस्मासुरानं हात ठेवल्यावर त्याची राखच झाली जळाला. का? शंकरानं वर दिलता. हे कोणाच्या डोसक्यावर ठेवशील ते जळेल. मग त्याच्या बी डोसक्यावर ठेवाय बदल बाळूमामा बाई झाला. हां मी कसं राहिलोय असं राहतो बे आणि घे करून. असं राया गेला आणि भस्मासुराची राखच झाली. असला बाळूमामा.